भगवंताने या ठिकाणी या सृष्टीमध्ये अनेक पशु पक्षी निर्माण केलेले आहेत। असे अनेक प्राणी आपल्याला पाहायला मिळतात, अनेक पशु पक्षी पाहायला मिळतात। या सृष्टीमध्ये अनेक प्रकारचे जीव कार्य करताना तुम्हाला पाहायला मिळतात। पण सर्वस्वी जर आपण विचार केला तर माणसाची निर्मिती ही एक वेगळ्या प्रकारची निर्मिती केलेली आहे भगवंताने। मनुष्य देह हा एक वेगळ्या प्रकारे निर्माण केलेला आहे। विशेष बुद्धी माणसाला दिलेली आहे, विशेष बुद्धी दिलेली आहे। इतर प्राणी पक्षी जर पाहायला गेलं तर त्या प्राण्या पक्ष्यांचा आणि आपला जर विचार केला तर ज्याला आपण अक्कल म्हणतो, ज्याला आपण हुशारी म्हणतो, ज्याला आपण शहाणपण म्हणतो, त्यालाच एक नाव बुद्धी आहे। ती विशेष बुद्धी माणसाला भगवंताने दिलेली आहे। पण अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर त्या बुद्धीचा वापर आम्ही त्या पद्धतीने करतो का? जर ज्या पद्धतीने भगवंताने आम्हाला बुद्धी दिलेली आहे त्या पद्धतीने जर त्या बुद्धीचा वापर आमच्याकडून झाला असता बरं का, तर आमच्या आयुष्याचं गणित चुकलं नसतं। आयुष्याचं गणित आमचं चुकतंय। याला कारण काय? आमच्या जीवनाचा प्रवास ज्या मार्गाने व्हायला पाहिजे त्या मार्गाने न होता भलतीकडेच आम्ही प्रवास करतोय। कारण काय? भगवंताने जी बुद्धी आम्हाला दिलेली आहे ना, त्या बुद्धीचा वापर त्या पद्धतीने आम्ही करत नाही, म्हणून आमच्या आयुष्याचं गणित चुकलं जात आहे। आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही। जी बुद्धी देवाने आम्हाला दिलेली आहे त्या बुद्धीचा वापर आम्ही योग्य करावा, सद्बुद्धी म्हणून करावा। का बरं? मागुता हा नाही नरदेह, परत हा नरदेह मिळेलच याची गॅरंटी नाही, परत मनुष्य देह तुम्हा आम्हाला मिळेलच याची गॅरंटी नाही। म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आम्ही सद्बुद्धीने कार्य केलं पाहिजे, आम्ही चांगल्या बुद्धीने कार्य केलं पाहिजे, आम्ही चांगल्या बुद्धीने जगलो वागलो पाहिजे। ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही चिंतन सेवा, प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या ठेळे गावातील हे ठाकरे परिवार आणि ठाकरे परिवाराचे पिताश्री कैलासवासी मालू हरी ठाकरे बाबांना 24 फेब्रुवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण या ठिकाणी रोजच गाथेतील अभंगावर चिंतन अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बाबांना जाऊन आज 5 दिवस झाले। आजचा हा चिंतनाचा खऱ्या अर्थानं 3रा दिवस आहे आणि या ठिकाणी कार्य करत असताना सुस्वभावी असणारे आपले बाबा, मनमिळावू असणारे आपले बाबा अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं। वन विभागामध्ये कार्य करत असताना प्रामाणिकपणे कार्य केलं, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केलं, मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि वयाच्या 72व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला। खर तर या ठिकाणी कार्य करत असताना, या ठिकाणी जगत वागत असताना मी विचार केला पाहिजे की भगवंताने आम्हाला एक वेगळ्या प्रकारे बुद्धी दिलेली आहे, वेगळ्या प्रकारचं एक नरदेह दिलेला आहे, स्वतंत्र दिलेलं आहे जगण्याचं, 4 वाचा दिलेल्या आहेत, परा पच्छंती मध्यमा आणि वैखरी बोलू शकतो माणूस, सांगू शकतो माणूस, जगण्याचं स्वतंत्र दिलंय माणसाला। आपण जर विचार केला, एकांतात बसा आणि मनापासून विचार करा, अंतःकरणपूर्वक विचार करा, 84 लक्ष योनी जीवयोनी भगवंताने निर्माण केलेली आहे। किती? 84 लक्ष जीवयोनी। पण 84 लक्ष जीवयोनी मध्ये हुशार कोण आहे बरं? सगळ्या प्राण्या पक्ष्यांमध्ये हुशार कोण आहे? माणूसच की नाही? कारण सगळ्यांकडून खेळ करून घेण्याची बुद्धी माणसाला आहे, सगळ्यांकडून मनुष्य खेळ करून घेतोय। माकडवाला बघितलंय ना आपण? माकडाचा जो खेळ करणारा असतो आपण पाहतोय की नाही, तो माकडवाला त्या माकडाकडून खेळ करून घेतोय, आहे की नाही? त्याच्या पुढे जर पाहायला गेलं तर आपण सर्कशीमध्ये जे हिंस्र प्राणी असतात माणसाला खाणारे, नाही का,
वाघां सिंहांपासून अगदी ते कार्यक्रम करून घेतात, त्यांच्याकडून खेळ करून घेतात, असे सुद्धा काही वेळेला आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेणारा माणूस आहे. माणूस सगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेतो. पण तसं जर पाहायला गेलं, तसा जर विचार केला तर माणसाकडून खेळ कोण करून घेतोय हे माणसालाच कळत नाही. कळतंय का? माणसाकडून खेळ कोण करून घेतोय? काही वेळेला आपल्या मनात नसलेलंही कार्य आपल्याकडून घडून जातंय. काही वेळेला आपल्या मनात नसलेलंही आपण बोलून जातोय, काम करून जातोय. काही वेळेला आपल्या मनात नसलेलीही कर्म आपण करून जातोय. मग ती करून घेणारे कोण आहेत हे आम्हाला कळत नाही, हे आम्हाला माहिती नाही. मग ते कळवून घेण्यासाठी भगवंताने आम्हाला काय दिलेली आहे? बुद्धी दिलेली आहे. दिली की नाही? माणसाला बुद्धी आहे ना, चांगल्या प्रकारे वागावं, चांगल्या प्रकारे जगावं. आता बघा, साधं उदाहरण आहे, माणूस माणसाच्या बुद्धीचा वापर करतो, करत नाही असं नाही. प्राण्या पक्षाला, एखाद्या जनावराला, एखाद्या बैलाला, गुरांना जर आपण केळं टाकलं खायला तर ते सालीसकट खातंय. बरोबर आहे की नाही? सालीसकट खातंय ते. पण तेच केळं जर माणसाच्या हाताला लागलं तर ते बरोबर साल काढतंय आणि आतलं गर खातंय. संत्री जर मिळाली तर बरोबर वरची साल काढतंय, आतल्या काचऱ्या अर्थात आतलं गर खातंय. बरं का? किती जरी त्याने भाताच्या गोणी भरून आणल्या घरी तरी राईस मिल मध्ये न्यावेच लागतात ना, त्यातलं वरचं टर्फल काढून आणि मग ते तांदूळच मनुष्य खात असतो ना. म्हणजे खाण्यातलं आसार माणसाला कळतंय, सार माणसाला कळतंय, काय खावं काय नाही खावं हे माणसाला कळतंय. कर्मातलं कळतंय का? बरं, कर्मातलं कळतंय का? ज्या दिवशी कर्मातलं सार आसार माणसाला कळेल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं आमचं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही, आमचं जीवन सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. बरं का? आता साधं उदाहरण आहे बघा, माणसाकडून खेळ करून घेणारे अनेक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अदोया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, अशा अनेक आहेत माणसाकडून खेळ करून घेणाऱ्या. बरं का? ज्या वेळेला आपण वाचतोय की नाही, ज्या वेळेला काही आपण ऐकतोय की नाही कीर्तन प्रवचन, तेव्हा आपल्याला कळतंय कुठल्या विषयाला काय म्हणतात, कुठल्या विचाराला काय म्हणतात, कुठला विचार कुठल्या विषयामुळे येतो, कुठली वासना कुठल्या विषयामुळे आमच्या अंतःकरणामध्ये येते, मनामध्ये येते, हे तेव्हा आम्हाला कळत असतंय. बरं का? पण मग एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर पश्चाताप करतोय मनुष्य. एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर मनुष्य पश्चाताप करतोय. बरं का? एकदा घडलं ना काही की मग नंतर तोच डोक्याला हात लावून काय बोलतो माहितीये का? काय मला दुर्बुद्धी सुचली आणि ती कर्म मी केली. काय मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तसं बोलून गेलो. काय मला दुर्बुद्धी सुचली आणि मी तसा वागलो. ती कर्म घडून गेल्यानंतर माणसाला कळतंय. ती कर्म घडून गेल्यानंतर मग मनुष्य पश्चाताप करत असतो. खर तर ती कर्म घडण्याच्या आधीच, ती कर्म माणसाकडून होण्याच्या आधीच माणसाला कळलं पाहिजे. माणसाने विचार केला पाहिजे, मला कसं वागायचं आहे, कसं जगायचं आहे. बरं का? सगळ्या प्राण्या पक्ष्यांकडून खेळ करून घेणारा माणूस माणसाकडूनच कोण खेळ करून घेतं हे माणसाला कळू नये, हे दुर्दैव आहे. बरं का? सगळ्या प्राण्या पक्ष्यांना काम लावणारा माणूस माणसालाच कोण कामाला लावतंय? आपण बोलतो ना, चांगलाच कामाला लागला आता. हो का? चांगलाच कामाला लागला आता. बरं का? माणसाला कोण कामाला लावतंय हे माणसाला कळू नये, हे दुर्दैव आहे. बरं का? मग जे भगवंताने आपल्या अंतःकरणामध्ये, पिंडामध्ये जे दिलेले आहेत, आपल्या शरीरामध्ये जे काही विषय दिलेले आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, हे जे काही विषय सगळे आहेत, आपल्या वाईटासाठी एकही नाही, सगळे आपल्या फायद्यासाठी आहेत. फक्त त्यांचा वापर कसा करायचा, त्यांच्याकडून कशा प्रकारे कर्म करून घ्यायची, हा विचार आपण केला पाहिजे. मला सांगा, आपल्या घरामध्ये माचीस आहे चांगल्यासाठी की वाईटासाठी? माचीस चांगल्यासाठी आहे ना. जर त्या माचीसने आम्ही चूल पेटवत असू, दीप प्रज्वलन करत असू, बत्ती लावत असू, मेणबत्ती पेटवत असू तर चांगलं आहे ना.
पण रागारागाने जर त्याच माचीसने जर आम्ही घराला आग लावत असू तर, रागारागाने त्याच माचीसने जर आम्ही आम्हाला स्वतःलाच पेटवून घेत असू तर, दोष माचीसचा आहे की वापर करणाऱ्याचा आहे? माचीसचा दोष आहे का? वापर करणाऱ्याचा दोष आहे. तसं विषय आम्हाला भगवंतांनी दिलेले आहेत, जे काही आमच्या अंतःकरणामध्ये कार्य करण्यासाठी गुण दिलेले आहेत, त्यांच्याकडून आम्ही काय कार्य करून घ्यायचं, आम्ही कसं जगावं, कसं वागावं, हे आमच्यावर अवलंबून आहे, हे व्यक्तीवर अवलंबून आहे, हे त्या माणसावर अवलंबून आहे. साधं उदाहरण आहे बघा, आपल्या खेड्यापाड्यामध्ये कमी प्रमाणात, पण शहरामध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला संध्याकाळच्या वेळी काही माणसं रस्त्याला फिरायला निघतात. एकटे नाहीत, त्यांच्या हातामध्ये साखळी असते. त्या साखळीला काय बांधलेलं असतंय बरं? कुत्रा, नाही का बाबा? कुत्रा असतोय ना. बरं, निरीक्षण केलंय का? ते फिरायला जात असताना कुत्रा पुढे असतो का माणूस? कुत्रा पुढे असतो, बरोबर आहे की नाही बाबा? कुत्रा पुढे असतो आणि मागे माणूस असतोय. कोण कोणाला ओढतंय बरं? कुत्रा माणसाला ओढतो ना. त्या माणसाला आपण विचारलं, दादा कुठे निघाले, तर तो काय बोलतो माहितीये का? कुत्रा फिरवायला नेतो. भाषा कळली का तुम्हाला? काय बोलतो तो? कुत्रा फिरवायला नेतो. त्याला सांगायचा उद्देश असा असतो की मी कुत्र्याला फिरवायला चालवलंय, पण तिथली परिस्थिती जर आपण बघितली तर कोण कोणाला फिरवायला नेतोय? चप्पल ठेवा बाबा, तेवढी एकच आहे बरं का. आता विषय त्यांचा निघाला म्हटल्यानंतर त्यांना पण आवड आलीच असेल. असो, खर तर कुत्रा माणसाला फिरवत असतो, ओढत असतो. म्हणजे कुत्र्याने माणसाला फिरवावं, आज अशी वेळ माणसावर आलेली आहे, नाही का? कुत्र्याने माणसाला फिरवावं. कुत्रा ओढत असतो आणि माणूस त्याच्या मागे जात असतो, बरं का. तसं विषयांचं झालेलं आहे. काम माणसाला ओढतोय, क्रोध माणसाला ओढतोय, लोभ माणसाला ओढतोय, हे विषय माणसाला ओढतात. त्यांनी ओढण्याऐवजी आपण त्यांना ओढले पाहिजेत कामास्तव, कामानिमित्त, बरं का. आता साधं उदाहरण आहे बघा, मोठ्या माणसाला जास्त बुद्धी आहे की बारक्या बाळाला जास्त बुद्धी आहे? 5 वर्षाचा एखादा मुलगा आहे, मला सांगा, अक्कल कोणाला जास्त आहे? 30 वर्षाच्या मुलाला की 5 वर्षाच्या मुलाला? कोणाला जास्त अक्कल आहे? 30 वर्षाच्या मुलाला की नाही? बुद्धी जास्त कोणाला आहे? 30 वर्षाच्या मुलाला. 5 वर्षाच्या मुलाला थोडंच, बरोबर आहे की नाही? पण बघा, एखाद्या वेळी जर समजा एखाद्या घरामध्ये 5 वर्षाचा मुलगा आहे, लहान मूल, आणि 30 वर्षाचा तरुण आहे, त्या घरामध्ये जर एखादी विश्वसुंदरी आली, विश्वसुंदरी कळतंय ना, अतिशय सुंदर आहे, रूपवान आहे, अलंकाराने मढलेली आहे, तरुण आहे, ती जर त्या घरामध्ये आली तर ते 5 वर्षाचं बाळ आहे, एकीकडे आई आहे आणि एकीकडे ती विश्वसुंदरी आहे. कोणाकडे जाईल बरं 5 वर्षाचं बाळ? कोणाकडे जाईल? आईकडे, बरोबर आहे की नाही? तुम्ही बोलताय पण तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. परवापासून जरा जवळ बसत जा, कारण तुमचा माझा संवाद म्हणजे प्रवचन किंवा चिंतन. 5 वर्षाचं बाळ आईच्याकडेच जाईल, आईच्याच मांडीवर जाऊन बसेल, आईकडेच आकर्षित होईल, बरोबर आहे की नाही? 30 वर्षाचा तरुण कोणाचं निरीक्षण करत बसेल बरं? त्याच्या आवडीप्रमाणेच पाहणार ना तो. मग मला सांगा, अक्कल जास्त कोणाला आहे? बुद्धी जास्त कोणाला आहे? आम्ही बुद्धीचा वापर कसा करतोय ना, आमच्या अक्कलीचा वापर कसा करतोय ना, हे त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्यावर अवलंबून आहे, बरं का. खऱ्या अर्थानं जरी ते मूल लहान असलं ना, तरी सुद्धा त्याला त्या अलंकाराचं काही नाहीये, त्याला त्या सुंदरतेचं काही नाहीये, त्याला त्या महिलेविषयी, त्या तारुण्याचं काही नाहीये. त्याला आकर्षण आहे ते आपल्या आईचं, त्याला महत्वाची आहे ती आपली आई. तसं आम्हाला सुद्धा जगता वागताना
आमची बुद्धी त्या पद्धतीने कार्य केलं पाहिजे, आमच्या बुद्धीने त्या पद्धतीने कार्य आमच्या बुद्धीने केलं पाहिजे, बरं का. माकडवाला ज्याप्रमाणे माकडाकडून खेळ करून घेतो आणि पुन्हा मागे टाकतो, त्याला खेचत न्यावं लागतंय त्या माकडाला, तसं आम्हाला त्या विषयांकडून खेळ करून परत त्यांना जागेवर बांधता आले पाहिजेत, परत बांधता आले पाहिजेत. त्यासाठी आम्ही आमच्या बुद्धीचा सद्वापर केला पाहिजे, सदुपयोग केला पाहिजे, सद्बुद्धी म्हणून कार्य केलं पाहिजे, सद्बुद्धी म्हणून कार्य केलं पाहिजे, बरं का. भगवंताने बुद्धी आम्हाला दिलेली आहे, चांगल्या प्रकारे कार्य करावं, चांगल्या प्रकारे वागावं, चांगल्या प्रकारे जगावं, बरं का. पण त्या बुद्धीचा वापर आम्ही काय केला बरं? आमच्या बुद्धीचा वापर कुठे केला? आज जरी वाटत असेल माणसाने आपल्या बुद्धीचा वापर करून खूप प्रगती केली, पण अंतःकरणापासून जर विचार केला तर प्रगती आहे का अधोगती आहे? अंतःकरणापासून जर आम्ही विचार केला, प्रगती आहे की अधोगती आहे? काही काळ जर पूर्वी आम्ही गेलो, काही काळ पूर्वी, फक्त जास्त पण नाही, फक्त 40 वर्ष अगोदरचा विचार करा, 35-40 वर्ष अगोदरचा विचार करा. लोक पैशाने गरीब होती, माणसं पैशाने गरीब होती, पण मनाने एवढी श्रीमंत होती, एवढी श्रीमंत होती की घरी कोणी जरी आलं जेवणाच्या वेळी भुकेलं जात नव्हतं, तहानलेलं जात नव्हतं, त्याची भूक भागली जायची, त्याची तहान भागली जायची. तो प्रेम होता, तो जीव होता, तो जिव्हाळा होता. एकदा पाहुणा आला ना की 2-2, 3-3 दिवस राहायचा, आणि एकदा आत्या आली, मावशी आली, काकी आली, 2-2, 3-3 दिवस राहणार, आणि मग ज्या वेळेला ती परतीच्या दिशेने निघणार ना, त्यावेळेला परत जाताना ज्या घरी आलेली असते ना, त्या घरातल्या माणसांच्या डोळ्याला अश्रू यायचे. बघा, एवढं प्रेम होतं. खरं आहे की खोटं आहे बाबा? खरं आहे ना. एखाद्याच्या घरी जर काही कार्यक्रम असला ना, तर त्यावेळेची वंचली असायच्या, दगडावर दगड लावलेले आणि त्याच्यावर कूड असायचे ते विणलेले. कार्यक्रम असला की कूड काढून टाकायचे हॉलचे, बरोबर का, मोकळं करायचं. थोडेफार फक्त थोडे 1-2 किचन विचनला म्हणजे स्वयंपाक रूमाला वगैरे ते कूड राहायचे, आणि मग असा सगळा सारवण टाकायचे. त्या सारवणावर सगळे बसायचे, खाली पंगत कशी असायची बघा, बरोबर का. एखाद्याकडे लग्न वगैरे जर काही असला ना, तर किती दिवसापासून तो कार्यक्रम चालायचा. मेन म्हणजे कुठून अगदी ते चालायचं बघा, पत्रावली लावण्यापासून. पत्रावली लावायला माणसं हटकायचे ना, बोलायचे ना, बरोबर का. फाट्या गोळा करायला, फाट्या तोडायला, फाट्या आणायला, पत्रावली लावायला, तांदूळ निवडायला बाया, बरोबर का. बरेच त्या गोष्टी अशा असायच्या. अनेक माणसं अशी एका पंगतीला बसलेली असायची, बरं का. आता नुसती बाटली जरी फोडून दिली तरी माणसं घेत नाहीत. पाणी पिणारी बाटली जरी फोडून दिली ना तरी घेत नाहीत. चांगली दे, न फोडलेली दे, एवढा संशय झालाय माणूस. त्या टायमाला काय होतं बाबा, एक मग असायचा, प्लास्टिकची 2-3 ग्लास असायची, त्याच ग्लासांमध्ये यांचं झालं की त्यांना, त्यांचं झालं की त्यांना. मला पाणी देण्याच्या आधी कोण पिलं हे पण माणूस बघत नव्हता, तोंड लावून पिले का वरून पिलं हे पण बघत नव्हता. माझ्यापर्यंत पाणी आलं याच्यात त्याला आनंद वाटायचा. असो, ठीक आहे, हरकत नाही. महत्वाचं काय, आता आम्ही श्रीमंत झालोय, पैशाने खूप श्रीमंत झालोय, पण मनाचा विचार केला का, मनाने तेवढे श्रीमंत झालो का आम्ही? मनाने तेवढं श्रीमंत झालो का? तेवढा प्रेम, तेवढा जिव्हाळा, तेवढी आपुलकी आमच्या अंतःकरणामध्ये आहे का? आमच्या बुद्धीचा वापर करून आम्ही खूप पुढे गेलेलो आहोत, खूप प्रगती झालेली असं आम्हाला वाटतंय. पण नेमकं माणसाने प्रगती केली कशामध्ये? चांगल्या बरोबर वाईटाकडेही बुद्धीचा वापर केला ना, चांगल्या बरोबर वाईटाकडेही त्याने प्रगती केल्यासारखं पाहतोय तो. बघा, अतिशय साधं उदाहरण आहे बघा. झाडावर संत्रा आणली भगवंतानी, ते संत्रा पिकल्यानंतर माणसाने खुडावीत, तोडावीत आणि काय करावं, त्याच्यावरची साल काढून आतलं गर खावं, बरोबर आहे की नाही? पण माणसाने माणसाची बुद्धी लावली आणि संत्रा काय केली, साली सकट कुजवली. कोणाची बुद्धी आहे ही? प्राण्यांची बुद्धी आहे का? पक्ष्यांची बुद्धी आहे का? ही बुद्धी कोणाची आहे? माणसाची. साली सकट संत्रा कुजवली, संत्राची केली.
किती चिडे पडेपर्यंत कुजवली, किडे पडेपर्यंत. आणि किती स्वाभिमानात पितो बघा माणूस, किती स्वाभिमानात पितो. मला सांगा, माणसाचं हित आहे की अनहित आहे? चांगलं करतो का वाईट करतो माणूस? चांगलं करतो का वाईट करतो? ते माणसाच्या हिताचं आहे का अनहिताचं आहे? पुण्य करतो की पाप करतोय? माणसाने माणसाच्या बुद्धीचा वापर कधीतरी करावा, एकांतात बसावा आणि स्वतःच्या मनाला स्वतःला विचारावं, मी करतोय ते योग्य आहे का? साधं उदाहरण, आपण शेतकरी माणसं आहोत. आवनीच्या वेळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उखलन असेल, चिखल असेल, नांगर ओढतय कोण? बैल. खरी मेहनत बैलांची का खुटा धरणाऱ्याची? उतारा कोणला लागतो? बैलांना का खुटा धरणाराला? एकदा बऱ्या ना बाबा, काय असतो बऱ्याच ना, तो बऱ्याच म्हणतात ना. एकदा तो बऱ्या बाजूला केला की बैल बरोबर घरी येतात. नांगऱ्याला शोधून आणावं लागतं, हे दुर्दैव आहे. कुठल्या पर्यात पडलंय काय माहिती. ही बुद्धी कोणाची आहे? म्हणून कधीतरी संत म्हणतात, पशु पक्षी गुणवंत. कारण गटारात लोळणाऱ्याला आम्ही डुक्कर म्हणतो. काय म्हणतो आम्ही? गटारात जो लोळतो, गटारातच जो राहतो, नाही गटारात त्याचं घर, त्याला काय म्हणतो आपण? डुक्कर म्हणतो. कधीतरी एखाद्या सणाच्या दिवशी तो गटारातला डुक्कर करोड रुपयाच्या बंगल्यात येऊन लोळलाय का? करोड रुपयाच्या बंगल्यात येऊन एखाद्या सोफा सेटवर बसलाय का तो? पण करोड रुपयाच्या बंगल्यात राहणारा माणूस जर गटारीच्या दिवशी 31ला जर गटारात पडत असेल, तर डुकराने पण नाही विचार करावा का तुमची एंट्री आमच्यामध्ये केव्हा झाली बरं, तुमचा प्रवेश कधी झाला बरं आमच्या घरामध्ये? प्राणी पक्षी ज्या पद्धतीने आणलेत ना, त्या पद्धतीने कार्य करतायत. फक्त बुद्धीने भ्रमिष्ट झालेला आहे ना तो माणूस, तो माणूस. म्हणून जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात? बुद्धीचा पालट धरा रे काही, स्वैराचार करू नका, कसं तरी वागू नका, अधर्माने वागू नका, अनितीने जगू नका. जरा स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. मी जे करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे तपासा. जरा स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. बुद्धी दिले ना भगवंताने, तिचा वापर करायचा कधी? मग मी ज्या मार्गामध्ये प्रवास करतोय तो मार्ग योग्य आहे का? स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. मी ज्या रस्त्यामध्ये चालतोय तो रस्ता बरोबर आहे का? स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. मी जी कर्म करतोय, मी जे विचार घेऊन उभा आहे, माझ्याकडे जे गुण आहेत, माझ्याकडे जे विचार आहेत ते चांगले आहेत का? याला पाप कर्म म्हणतात की पुण्य कर्म म्हणतात? कधीतरी स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हे का करा? मागुता हा नाही नरदेह, परत हा नरदेह तुम्हा आम्हाला मिळणार नाही, परत हा मनुष्य देह तुम्हा आम्हाला मिळणार नाही, बरं का? आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे? आताच आम्ही आमचं सार्थक केलं पाहिजे, आमच्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. कारण हित आम्हाला आताच साधता येणार आहे. एकदा नरदेह ठेवला ना की मग नंतर हित नाही साधता येणार. पुढे बघा ना प्राणी पक्ष्यांमध्ये काय अवस्था आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं हिताचं सांगणारे फक्त तीनच आहेत. आपलं हित सांभाळणारे, आपले हित जाणणारे. एक म्हणजे देव. आपण कालच चिंतन करत असताना विचार केला, तुम्ही देवाला देव नाहीच आहे म्हटलं तरी सुद्धा तो देव तुम्हाला सांभाळतो, बरोबर की नाही? आता परत तिकडेच यायचं का? त्याचं केस आपल्या पायाखाली आहेत त्या, तरी देव आम्हाला सांभाळतोय. काय देव नाही आहे म्हणणाऱ्याला सुद्धा तो देव सांभाळतोय का? आम्ही कधीतरी चांगली कर्म करू, कधीतरी चांगला वागू, कधीतरी चांगला जगू, ही एक आशा अपेक्षा आमच्याकडून देवाला आहे, बरं का? आमचं हित जाणणारा एक देव. तुम्ही कितीही आदवा तद्वा बोला, काहीही बोला,
जोपर्यंत तुमची संचित आहे ना तोपर्यंत देव तुम्हाला सांभाळणारच. देव तुम्हाला सांभाळणार. शिल्लक आहे ना, पुण्याई संचित आहे ना, प्रारब्ध आहे ना, तोपर्यंत तुम्हाला सांभाळणार देव. एकदा संचित